नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधिलिखित भाग 50. नीलला व्हॅबच्या ऑफिसमध्ये सोडून वीणा VR स्टुडिओमध्ये आली. शूटिंगसाठी पहिले सेट तयार केले होते. ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनकडे जाऊ लागलीच की मनीष झा लगबगीने तिच्या जवळ आले. वीणा, त्यांनी आवाज दिले. तशी व्हॅनमध्ये जाणाऱ्या तिने वळून त्यांना पाहिले. सर, तुम्ही इकडे? तुम्ही का त्रास करवून घेतले? मला बोलवायचे होते. वीणा आश्चर्याने त्यांना बघायला लागली. कामही तसेच महत्त्वाचे होते. मी आणखी वाट बघू शकणार नव्हतो. तसेही शूटिंग सुरू झाले तेव्हापासून तुझ्याशी भेट काही झाली नाही. मग विचार केले स्वतःच तुला भेटायला यावं. मनीष सर हसून बोलले. त्याने तिचे हात पकडले आणि शूटिंगच्या इथे घेऊन जाऊ लागले. सगळे आश्चर्याने वीणा आणि मनीषला बघायला लागले. आजवर कित्येक नवीन जुने कलाकार आलेले, पण मनीष झहाच्या एवढ्या जवळचे कोणी नव्हते. मग वीणामध्ये एवढे काय खास आहे की ती त्यांच्या एवढ्या जवळची होती? कोणाकोणाचे विचार तर अतिच दूर भ्रमण करून आले, पण बोलण्याची कोणामध्ये हिंमत होती? तसेही फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोजक्याच अशा नायिका असतील ज्या स्वकर्तृत्वाने वर गेल्या नाही, तर बरेच फक्त डायरेक्टर, प्रोड्युसर आणि मनीष विद्युतसारख्या मोठ्या माणसांना खुश करूनच वर गेल्या असतील, अशी काही धारणा होती. जान्हवी शिर्केने वीणाला बघून नाक मुरडले. शनायाची ही शूटिंग जवळच असल्याने तीही आज सेटवर उपस्थित होती. तीही आश्चर्य मिश्रित नजरेने मनीषकडे बघायला लागले. अटेन्शन प्लीज, मनीष सर बोलले. तसे काही कामात व्यस्त असलेल्या लोकांचेही त्यांच्याकडे लक्ष गेले. मनीष काही बोलणार त्याआधीच ओजस, अखिल आणि मास्क लावून एक हात पॉकेटमध्ये घालून एखाद्या राजासारखा चालत येणारा VRचा ओनर विद्युत रत्न पारखी चक्क आज शूटिंगच्या ठिकाणी आले होते. अखिल फिल्मचा हिरो या नात्याने तो इथं हजर असणे विशेष नव्हते, किंवा ओजस VRचा CEO या नात्याने मध्ये मध्ये सेटवर यायचे, पण आज चक्क ओनर विद्युत रत्नपारखी आलेला म्हणजे काहीतरी महत्त्वाची न्यूज असावी सगळ्यांना वाटले. सगळे तर डोळे मोठे करून त्यांना बघत होते. विद्युतला प्रत्यक्षात बघणं म्हणजे विशेष बाब होती. तो कधी यायचा, कधी जायचा, कोणालाही दिसायचा नाही. विद्युतला इथे बघून तर वीणालाही सुखद धक्काच बसला. मनीष सर, एवढी काय घाई झाली? विद्युतचा भारदस्त आवाज कानावर पडला. तसे सगळे भारावून त्याला बघायला लागले, तर जान्हवीचे हार्टबीटच स्किप झाले. तिथे उपस्थित जवळजवळ सगळ्याच मुली विद्युतकडे प्रेमभऱ्या नजरेने बघत होते. वीणाने चौफेर नजर फिरवली. सगळ्यांना असे डोळे मोठे करून विद्युतकडे बघताना पाहून तिला रागच आला, पण बिचारी ती करू तरी काय शिकणार होती? ठीक आहे, मग तुम्ही आलातच आहात तर तुम्हीच ही गुड न्यूज सगळ्यांना सांगा, मनीष सर विद्युतकडे बघून हसून बोलले. विद्युतने मात्र त्यांनाच बोलायला खुणावले आणि तो वीणाचा शेजारी उभा झाला. आज पहिल्यांदाच दोघे सगळ्यांच्या समोर जवळ उभे होते. तेही त्याची ओळख VR असताना नकळत तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती थोडीशी अस्वस्थही झाली. तिने चोर नजरेने त्याला पाहिले, तसे तो गालातच मंद हसला. दूर उभी शनाया दोघांना सोबत बघून जळून खाक झाली. आपसूक तिच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या. ती रागाने तिथून जाणारच की मनीषचा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती स्तब्ध झाली. तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे, हॉलिवूडमध्ये काम करणं सगळ्याच ॲक्टरचे स्वप्न असते, पण प्रत्येकांचे स्वप्न पूर्ण होतात असे नाही. पण आपल्यातील एक ॲक्टर अशी आहे ज्याने हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्नच नाही पाहिले, तर त्या दृष्टीने त्यांनी पाऊलही पुढे टाकले. तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की त्या ॲक्टर सनराइज स्टुडिओची शान मिस वीणा मराठे आहेत, मनीष सर हसून बोलले. तशी वीणा शॉक होत त्यांना बघायला लागली, तर शनाया वीणाला बघायला लागली. म्हणजे? वीणा बोलली. म्हणजे तू काही दिवसाआधी तुझे पिक्स आणि व्हिडिओ पाठवले होते. हॉलिवूडवाल्यांना ते पसंत आले आणि त्याने तुला ऑडिशनसाठी सिलेक्ट केले, मनीष हसून बोलले. तसे वीणाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने खुश होत विद्युतला पाहिले. तो तिलाच बघून हसत होता.
कॉंग्रॅच्युलेशन्स मिस वीणा. विद्युतने हसून तिच्या समोर शेक हँडसाठी हात केले. वीणानेही लगेच त्याच्या हातात हात दिले. दूर उभी शनाया रागाने वीणाला बघायला लागली, कारण तिनेही तिचे पिक्स आणि व्हिडिओ क्लिप हॉलिवूडमध्ये पाठवले होते, पण त्याने तिला अजूनही रिप्लाय दिला नव्हता. जर वीणाला सिलेक्ट केले म्हणजे नक्कीच तिला रिजेक्ट करण्यात आले होते आणि तिची ही सगळ्यात मोठी हार होती. आता तर ती रागाने अगदीच तेडपापड झाली. जान्हवीलाही तिच्या कानावर विश्वास बसला नाही. कुठे नुकतीच इंडस्ट्रीमध्ये आलेली, लगेच स्वतःच्या ॲक्टिंग स्किलने सगळ्यांच्या मनावर राज्य मिळवले, वरच्यावर नवनवीन मूवीची ऑफर मिळायला लागली आणि एवढ्यातच नाही थांबली तर मोठमोठ्या कलाकारांना जे शक्य झाले नाही ते या नवख्या आलेल्या वीणाने करून दाखवले. त्यात खुद्द विद्युत रत्न पारखे तिचे कौतुक करतोय. जान्हवीची जेलसी आता लिमिट क्रॉस करून गेली. माझे लग्न विद्युतसोबत झाले असते तर आज तुझ्या जागी मला ही संधी मिळाली असती. फक्त तुझ्यामुळे माझे स्वप्न अधुरे राहिले वीणा. पण तुझी ही खुशी जास्त दिवस तू एन्जॉय करू शकणार नाहीस. तुझे असे हाल करेन की तू काही करण्याच्या लायकच नाही राहणार. तर हॉलिवूडमध्ये काम कसे करणार? शनाया स्वतःशीच मनोमन बोलून पाय आपटत तिथून निघून गेली. सगळे वीणाचे अभिनंदन करू लागले. आजची शूटिंगही कॅन्सल करण्यात आली. सनराईज कंपनीकडून आज डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती, पण वीणाला हे मुळीच आवडले नव्हते. ती फक्त ऑडिशनसाठी सिलेक्ट झाली होती. ती ऑडिशन पास झाली तरच हॉलिवूड मूव्हीमध्ये तिला संधी मिळणार होती. बाहेरच्या ॲक्टरचा हॉलिवूड मूव्हीमध्ये रोल जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटाचाच असतो, पण ते 5-10 मिनिटंही एका ॲक्टरसाठी खूप महत्त्वाचे होते. सर, याची काही गरज नव्हती, वीणा ओशाडून मनीषला बोलली. गरज होती वीणा. आपल्या स्टुडिओमधून सिलेक्ट झालेली तू पहिली कलाकार आहेस. मग सेलिब्रेशन तर बनतोच. पुढे जाऊन तू फिल्मसाठी सिलेक्ट झालीस की फक्त सनराईज नाही तर VR कडून मोठी पार्टी आयोजित केली जाईल आणि पूर्ण फिल्म इंडस्ट्री त्यात इन्व्हायटेड असेल. मनीष खुश होत बोलले. सगळे त्यांच्या कामाला निघून गेले. विद्युतने वीणाला मेसेज करून ऑफिसमध्ये बोलावले. तशी लोकांच्या गराड्यात असलेली ती लगबगीने CEO ऑफिसच्या दिशेने निघाली. वीणा दरवाज्यावर नॉक करणार त्याआधीच दरवाजा उघडून त्याने तिच्या हाताला पकडून आत ओढले आणि तिला मिठीत घट्ट कवटाळून घेतले. आधी तर वीणा गोंधळली, पण त्याचा ओळखीच्या स्पर्शाने ती शांत झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स क्युटी पाय. आय एम सो हॅप्पी फॉर यू. विद्युतने खुश होत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. थँक्यू. त्याच्या छातीवर डोकं ठेवून वीणा हसून बोलली. दोघेही एकमेकांना अनुभवत कितीतरी वेळ शांतच उभे होते. संध्याकाळच्या सुमारास एका 3 स्टार हॉटेलमध्ये डिनर पार्टी आयोजित करण्यात आली. परत एकदा वीणावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. कॉंग्रॅच्युलेशन्स सुपरस्टार वीणा मराठे. एक ओळखीचा आवाज कानावर पडला. पाठमोऱ्या वीणाने वळून त्यांना पाहिले तसे ओठावर मोठी स्माईल आली. तिच्या हातात एक बुकेट, ओठावर मोठी स्माईल घेऊन ती विनायक शास्त्री अभिमानाने तिच्याचकडे बघत उभे होते. वीणा लगबगीने त्यांच्याजवळ गेली आणि लगेच ते त्यांच्या पायात झुकली. थँक्यू सर. वीणा हसून त्यांना बघायला लागली. तिच्या डोळ्यात हलके अश्रू जमा झालेले. शेवटी या हिऱ्याची परख तर त्यांनीच केली होती. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. अशीच प्रगती करत राहा. कधी नव्हे ते विनायक सरांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. कधी काळी त्यांनी वीणाविषयी भविष्यवाणी केली होती आणि आज ती खरी ठरताना दिसत होती. तिची मेहनत, तिची जिद्द, चिकाटी ते जाणून होते. दूर कोपऱ्यात उभे जान्हवी, शनाया एकटक वीणालाच बघत होत्या. बघितलेस, प्रत्येकांवर हिने काय जादू केली तिलाच माहिती. जो तो तिचेच गुणगान गातो. ते विद्युत रत्न पारखे कधी नव्हे ते तिच्या पार्टीमध्ये वेडात वेड काढून आले आणि शास्त्री सर तर कधी कोणाशी सरळ तोंडाने बोलत नाही. बघ तिच्यासोबत कसे हसून बोलत आहेत. शनाया दात ओठ खात बोलली. इंडस्ट्रीमध्ये एवढं नाव कमावूनही तिला कधीच एवढे अटेन्शन मिळाले नव्हते, जे वीणाला काहीच दिवसात मिळायला लागले. पण शनाया, मला एक कळत नाही, VR सरशी तर तुझे लग्न होणार आहे ना, मग तरी ते कधी तुझे कौतुक करायला आले नाही की कुठल्या पार्टीमध्ये कधी ते दिसले नाही.
मग ते विनासाठी का आले? जान्हवी ड्रिंकची एक सिप घेत बोलली. तसे शनायाच्या हाताची पकड ग्लासवर घट्ट झाली. काय सांगणार होती ती? विद्युत विनाचा हसबंड आहे म्हणून तिला स्पेशल अटेन्शन मिळते? शनायाने ड्रिंकसोबत अपमानाचेही घोट पिऊन घेतले. वीणाचे मेकअप झाले. तिच्या शूटिंगसाठी आणखी काही वेळ बाकी होता म्हणून तिने टॅबवर एक हॉलिवूड मूव्ही प्ले केले. तिचे सिलेक्शन झाले तेव्हापासून ती नेहमीच हॉलिवूड मूव्ही, त्यातील ॲक्टरची ॲक्टिंग सगळं मन लावून बघायची. तसेही वीणाचे ऑब्झर्वेशन खूप चांगला होता. कुठल्याही गोष्टी ती बारकाईने समजून घ्यायची. हॉलिवूड आणि बॉलिवूड मूव्हीमध्ये पूर्व पश्चिम असाच फरक होता. त्यांची मूव्ही जास्तीत जास्त सायन्स फिक्शन आणि भारतीय मूव्ही लव, फॅमिली टाईप. खरं तर तिला टेन्शनही आले होते, पण अशी संधी एखाद्यालाच मिळत असते आणि ती संधीचे सोनं कसं करायचं जाणून होती. घरचीच प्रोडक्शन हाऊस असल्याने विद्युत ओजस तिला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. मॅम, शॉट रेडी आहे. एक क्रू मेंबर तिला शूटिंगसाठी बोलवायला आला. तसे मूव्ही पॉज करून हातातील टॅब तिने तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवले आणि हेवी लेहेंगा सांभाळत ती व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर आली. ती कॅमेऱ्याच्या समोर उभी झाली. तसे लाईट सुरू झाले. माईक तिच्या जवळ घेतले. डायरेक्टरने तिला सूचना दिल्यावर वीणाने समजून घेत त्यांना थम्सअप दिले. शूटिंगला सुरुवात झाली. वीणा, जी राजकुमारी शैलजाचे रोल प्ले करत होती, ती राजवाड्यातील तिच्या प्रशस्त अशा बेडरूममध्ये शाही आरशासमोर बसून स्वतःचे सौंदर्य न्याहाळत होती. तिच्या दास्या तिच्या मागे उभ्या तिला हातपंख्याने हवा देत होत्या. राजकुमारी शैलजा तलवारबाजीचा अभ्यास करत असताना अचानक कोणीतरी अनोळखी पुरुष तिच्या पुढ्यात उभा झाला. पहिले तर शैलजा घाबरली, पण ती शूर होती. तिने स्वतःला सावरले आणि त्याला काही विचारणार त्याआधीच तिच्या पुढ्यातील त्या अनोळखी तरुणाने, ओजस, जो राजकुमारचा रोल प्ले करत होता, तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले. त्याच्या हाताचा राकट स्पर्श तिच्या उघड्या कमरेवर होताच पहिल्यांदा तिच्या हृदयात काहीतरी हालचाल जाणवली. ते डोळे विस्फारून त्या तरुणाला बघायला लागले. त्याच वेळी त्यानेही तिला पाहिले आणि दोघांची नजर एकमेकात अडकली. पाठीमागून काही सैनिक येताना दिसले तसे त्याने तिला हाताला पकडून आडोशाला घेऊन गेला. तिने बोलायला तोंड उघडलीच की त्याने तिच्या तोंडावर हात ठेवले. श्श, ओरडू नका, आम्हाला ते बंदी बनवतील. तिच्या डोळ्यात बघत तो बोलला. त्याचा तो भारदस्त आवाज, चेहऱ्यावर झळकणारे ते सूर्यालाही लाजवणारे तेज, कसरतीने कमावलेली मजबूत शरीरयष्टी, त्याची घट्ट मिठी. राजकुमारी शैलजा त्याच्यात जणू हरवून गेली. आज तिला पहिल्यांदा जाणीव झाली ती एक स्त्री असल्याची. सैनिक निघून जाताच त्याने तिला सोडले आणि तिच्याकडे एकवार बघून तो निघून गेला. पण त्याच्या स्पर्शाची मोहनी मात्र तिच्या मनावर झाली. हे एक टेक होते ज्यात वीणा आणि ओजसचे सीन शूट झाले. थोडासा ब्रेक घेऊन दुसऱ्या सीनला सुरुवात झाली. राजकुमारी शैलजा तिच्या स्वप्नविहारात व्यस्त होतीच की एक दासी लगबगीने तिच्या जवळ आली. चेहऱ्यावरून काहीशी घाबरलेली दिसत होती. राजकुमारी, राजकुमारी, घात झाला. आपल्या नजीकच्या साम्राज्याने आपल्या राज्यावर चाल केली. आपले बरेच सैनिक युद्धात जखमी झाले. महाराजांना त्यांनी बंदी बनवले. आपल्याला इथून निघावं लागेल. दासी घाबरून तिला बोलली. तसे राजकुमारी शैलजा चांगलीच शुद्धीवर आली. आम्ही राजकुमारी शैलजा, एक क्षत्राणी. शत्रूला पाठ दाखवणं आमच्या तत्वात बसत नाही, बोलून शैलजाने तिच्या लेहंग्याचा काष्टा घातला. मोकळ्या केसांचा बन बांधून तिची तलवार उचलली आणि झपाझप पावले टाकून बाहेरच्या दिशेने निघाली. राजवाड्यामध्ये अराजकता पसरली होती. सगळीकडे किंकाळ्या तलवारच्या एकमेकांना आदळण्याचा आवाज घुमत होता. सैनिक तरीही त्यांच्या जीवाची बाजी लावून शत्रू सैनिकांशी लढत होते. राजकुमारी शैलजा तिच्या वाटेत येणाऱ्या दुश्मनांच्या सैनिकांना धारातीर्थी पाडत होती. तिच्या रागाने परिसीमा गाठली होती. डोळ्यात आपल्या साम्राज्याला वाचवण्याची जिद्द, एक आग होती. डायरेक्टर, प्रोड्युसर आणि तिथे उपस्थित सगळे लोक वीणाचे वादळी रूप बघून अगदीच थक्क झाले. पुढे काय होणार म्हणून सगळ्यांनी टेन्शनमध्ये बोट तोंडात घातली. ते तर विसरूनच गेले आपण शूटिंग करतोय. शूटिंग कंटिन्यू सुरू होती. एक अशी वेळ जवळजवळ शत्रूचा नाश झालेला.
शत्रूशी सतत लढून रक्ताने न्हाऊन निघालेली राजकुमारी शैलजा थकलेल्या अवस्थेत एका पिलरच्या मागे बसली. तिचे श्वास फुलले होते. सगळीकडे फक्त लाश रक्त बघूनच तिचे हृदय थरथरले. पण म्हणतात ना, प्रत्येक राजाच्या पतनामागे त्यांच्या राज्यातील भेदाचा हात असतो. तसेच काहीसे राजकुमारी शैलजाविषयी होणार होते. दुश्मन राज्याची गुप्तहेर जी राजकुमारी शैलजाची दासी म्हणून तिच्या आसपास असायची, तो रोल जान्हवी शिर्के प्ले करत होती. ती हातात एक तलवार घेऊन राजकुमारी शैलजाच्या पुढ्यात उभी झाली. अगदीच क्रूर नजरेने ती राजकुमारीकडे बघत होती. राजकुमारीने तिला पाहिले. काय खबर, महाराज सुखरूप आहेत? शैलजाने तिच्या वडिलांविषयी विचारले. जी राजकुमारी, महाराज जखमी आहेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे, चेहऱ्यावरचा राग लपवत दासी बोलली. तसे शैलजा कसे तरी उठली आणि पुढे चालू लागलीस की तिच्या मागे असलेल्या दासीने तिच्यावर वार केले. ते शैलजाच्या पाठीत तलवार खुपसणार त्याआधीच राजकुमारी शैलजाने वळून तिला पाहिले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून ती बाजूला झालीस की या नादात तिच्या हातावर तलवारीचे कट बसले. राजकुमारीचा दुखरा स्वर कानावर पडला. इथपर्यंत शूटिंग सुरळीत पार पडली, पण अचानक कोणीतरी ओरडले आणि शूटिंग बघण्यात व्यस्त असलेले सगळे भानावर आले. वीणाचा दुखरा आवाज कानावर पडला. कट. डायरेक्टर वैतागून बोलले. एवढी चांगली शूटिंग सुरू असताना विनाकारण कोणीतरी अडथळा आणले होते. एवढ्या मोठ्याने कोण ओरडले? डायरेक्टर त्यांच्या टीमकडे बघून चिडून बोलले. आज पहिल्यांदा एवढी शूटिंग विदाऊट कट सुरळीत सुरू होती. आज वीणाच नाही तर इतरांनीही चांगली ॲक्टिंग केली. प्रोड्युसर प्रशंसा करत बोलले. वीणा वीणा, परत एकदा कोणीतरी ओरडले. तसे सगळ्यांचे लक्ष वीणाकडे गेले. वीणा गोंधळून सगळ्यांकडे बघायला लागली. वीणाच्या हातातून भडभड रक्त वाहत होते. ओ माय गॉड, वीणा हे ओरिजिनल आहे? डायरेक्टर पळतच तिच्या जवळ गेले. तिच्या दंडातून वाहणारे रक्त बघून डायरेक्टर घाबरून बोलले. तसे वीणाने तिच्या दंडाकडे पाहिले. खूप मोठे कट आणि त्यातून वाहणारे रक्त बघून ती घाबरली आणि क्षणात बेशुद्ध झाली. तिची अवस्था बघून जान्हवीच्या हातातील तलवार खाली पडली. ती खूप घाबरलेली दिसत होती. वीणाला ताबडतोब जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. दूर बसून तिला बघणारे शणैयाच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव होते. हाताची मुठी घट्ट आवडून घेतल्या तिने. जान्हवी झपाझप पावले टाकून रागाने शणैया जवळ गेली. हे तू काय केलेस शणैया? जान्हवी हाताची घडी घालून रागाने शणैयाला बघायला लागली. शणैयाने सौफेर नजर फिरवली. अजूनही तिथे काही मेंबर्स होते. तिचे हात पकडून शणैया तिला एका रूममध्ये घेऊन गेली. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, तिचे हात झिडकारत जान्हवी चिडून बोलली. ओरडू नकोस. मला काय ब्लेम करतेस? लढाईच्या मध्ये वीणाला मारण्याचा प्लॅन तर तुझाच होता आणि सगळ्यांनी पाहिले तू वीणावर हल्ला केलेस. शणैया क्रूर हसून बोलली. जान्हवी आश्चर्याने तिला बघतच राहिली. प्लॅन माझ्या एकटेचा नव्हता आणि आज जे झाले ते आपल्या प्लॅनमध्ये नव्हते. दुसऱ्या कुठल्या सपोर्टिव्ह ॲक्टरकडून आपण हे काम करून घेणार होतो आणि शूटिंगच्या दरम्यान नाही तर प्रॅक्टिसच्या दरम्यान. मग अचानक तू प्लॅन का बदलवलेस? तुझ्यामुळे आज माझे करिअर बर्बाद होण्यावर आले. सगळ्यांना कळले वीणावर वार मी केले. थँक गॉड की तिने टेक न घेता लगेच वळून पाहिले आणि बाजूला झाले. नाही तर माझा निशाणा तर वीणाच्या पाठीवर होता. म्हणजे तू माझ्या हातातून वीणाचा खून करवणार होतेस? तू माझ्यासोबत असे कसे करू शकतेस? जान्हवी रागाने थरथरत शणैयाला बघायला लागली. आवाज खाली. माझ्यासोबत या टोनमध्ये बोलायचे नाहीस, कळलं? हो, बदलले मी प्लॅन, कारण मला वीणाला माझ्या मार्गातून हटवायचे आहे आणि याहून माझ्याकडे दुसरा कुठला चांगला पर्याय नव्हता. पण तुझ्या मूर्खपणामुळे माझ्या हातातून हाही चान्स गेला. शणैया चिडून बोलली. माझीच चूक झाली. मी तुला साथ द्यायलाच नको होते. आता कुठे शूटिंगसाठी मला परत चान्स मिळत होते. तुझ्यामुळे मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. जान्हवी रडत बोलली. याद राख शणैया, मी जान्हवी शिर्के आहे. जर मी प्रॉब्लेममध्ये आले तर तुलाही मी सोडणार नाही. तिच्या समोर टिचकी वाजवत धमकी देत जान्हवी तेथून निघून गेली. बातमी कळताच ओजस, वामिनी, कुलदीप, मानसी, पियुष हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
वीणा अजूनही बेशुद्धच होती. तिच्या हातावर पट्टी केली होती. सगळ्यांच्या डोक्यात बरेच प्रश्न सुरू होते. वीणाचा रत्नपारखी फॅमिलीशी काय संबंध असावे? थोडा वेळ गेलाच असेल की झपाझप पावले टाकत विद्युत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याच्यासोबत त्याचा सेक्रेटरी राजीवही होता. त्याला बघता सगळे शॉक झाले. खुद्द VR वीणाला भेटायला आले. विद्युतने कोणाकडेही न बघता आत वीणाजवळ गेला. तिच्या हातावर भली मोठी पट्टी बघून त्याचे डोळे पाणावले. खाली झुकून त्याने तिच्या कपाळावर केस केले. बाहेरून सगळेच त्याला बघत होते. VRला वीणाच्या एवढ्या जवळ बघून सगळ्यांना परत धक्का बसला. काय म्हणाले डॉक्टर? वीणाला आराम करताना बघून विद्युतने बाहेर येत ओजसला विचारले. घाबरण्यासारखं काही नाही भाई. घाबरल्यामुळे भाभी बेशुद्ध झाल्या. त्यांच्या जखमेवर स्टिच केले. लवकरच बरी होईल ती. ओजस त्याला समजावत बोलला. आणि सगळ्यांना चक्कर यायचे तेवढे बाकी होते. वीणा विद्युतची वाईफ? मग शनाया? सगळ्यांच्या डोक्यात यावेळी एकच प्रश्न. नुकतेच हॉस्पिटलमध्ये आलेल्या जान्हवीने ओजसचे बोलणे ऐकले तसे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि तिला आता शनायाचा प्लॅन कळला. ती का वीणाचा एवढा राग करायची त्याचे कारण कळले. विद्युतने शनायाला सोडून वीणासोबत लग्न केले होते आणि अपमानित झालेली शनाया त्याचा बदला घेण्याच्या प्रयत्नात होती. त्यासाठी तिने जान्हवीचा वापर केला कळले तिला. ती भीतीने थरथर कापायला लागली. तिचे डोळे भरून आले. ती भानावर आली ते विद्युतच्या भारदस्त आवाजाने. हे सगळं कोणी केले? डायरेक्टरकडे बघत विद्युतने विचारले. तसे डायरेक्टरने शूटिंगमध्ये काय झालं ते सांगितले. सगळे नकली हत्यार यूज करत असताना अचानक ओरिजिनल तलवार कुठून आली? मला शूटिंगच्या एरियातील फुटेज बघायचे आहे, तेही आत्ता. विद्युतने ऑर्डर दिली. तसे सगळेच सेटवर निघून गेले. जान्हवी तर आधीच घाबरून तिथून पळाली होती. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.